नमस्कार, मी बबलू संतोष गाडवे, श्री गुरुदेव सेवा मंडळ बागीमारी, तालुका पारसोनी, जिल्हा नागपूर। आता चला या आपण आजचा विषय आपला सब्जेक्ट मॅथ, गणित। तर आज आपण तुमच्या दृष्टिकोनातून एक फाडा घेऊया आणि त्या फाड्याच्या माध्यमातून जीवनाचं गणित शिकूया। तर आपला 8चा फाडा कोणाकोणाला आहे, ते 8चा टेबल कोणाकोणाला ते सगळ्यांनी सांगायचं। 8 एक 8, 8 दुने 8 त्रिक 8 चौ 8 पंचे 8 सकम 8 साती 8 आठी 64 8 9 8 9 72 8 10 80। इथे हा फाळा इथे संपला। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण 8च्या फाळ्याचं 8चा जे टेबल वाचल्यानंतर हे जीवनामध्ये याच्या घडामोडी कशा होतात। तर बघा, 8 म्हणजे हे लहान वय, अल्प वय, लहान मुलांचं वय, 8 वर्षाचं वय। त्याला तुम्ही काही म्हटलं तरी तो त्याला राग येत नाही, त्याला वाईट वाटत नाही, त्याला काहीच वाटत नाही आणि तो बिनधास्तपणे जीवन खेळतो, राहतो, बागडतो। तशा प्रकारे हे 8 वर्षाचं वय असलेला विद्यार्थी अशा प्रकारे आनंदाने राहतो। त्याच्यानंतर तेच वय त्याचं जर 16 वर्षाचं वय जर झालं तर याला थोडंसं बाहेरचं विश्व, बाहेरच्या विश्वात आनंद घेण्याचा त्याला मोह सुटतो। 16 वर्षामध्ये त्याला वाटते की मी मेकअप करू, मुलीला वाटते की मी काय करू, मुलाला वाटते की मी नवीन कपडे घालू का काय करू, असं 16व्या वर्षी हे करू का ते करू, हे करू का ते करू, हे 16वं वर्ष अशा प्रमाणे असतं। 8च्या पाड्यातलं 16वं वर्ष घेतलं आपण। आता 3रं वर्ष घ्या, 24वं वर्ष। तर 8च्या पाड्यात 24वं वर्ष जर घेतलं तर ही 24व्या वर्षाची थोडीशी जबाबदारी आपल्याला वाढते। कोणती जबाबदारी वाढते 24व्या वर्षी? आपल्याला परीक्षेत पास झालो पाहिजे, चांगले मार्क मिळाले पाहिजे आणि चांगले मार्क मिळाल्यानंतर नोकरी सुद्धा लागली पाहिजे, या अपेक्षेने तो अभ्यास करायला लागतो 24व्या वर्षी। तर तो जो विद्यार्थी या 24व्या वर्षाला सांभाळतो, चांगले अभ्यास करतो आणि म्हणजे हार्डवर्क करतो, मेहनत करतो, तो पुढे जातो। आणि पुढे झाल्यानंतर मग आता आपलं 24व्या नंतर 32वं वर्ष। तर हे 32वं वर्ष आहे। या 32व्या वर्षी तो चांगला हार्डवर्क जर केलं, त्याने चांगला अभ्यास जर केला तर त्याला नोकरी लागण्याचे चान्सेस असतात। नाही नोकरी लागली तर चांगल्या प्रकारचा तो धंदा करतो। धंदा केल्यानंतर तो आपला पैसा जमा म्हणजे मिळकत करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासोबत मग तो 32व्या वर्षी आपल्या लग्नाची बी व्यवस्था करतात। मग मुली झाल्या का मुलं झाले हे यांना लग्नाची मग घरच्या लोकांना घाई येते की मग चला आपण मुलीचं लग्न करूया, मुलाला विचारतात तूही लग्न करूया। 32वं वर्ष नोकरी प्लस लग्न, व्यवसाय प्लस लग्न, या 2 भानगडी तुमच्या पाठीमागे ते गुंतवणूक करत असतात। त्याच्यानंतर तुमचं इथे नंतर 8च्या पाड्यातलं 40वं, तर 40वं हे वर्ष तुम्हाला हे दर्शवतं की आता तुमचं लग्न झालं, नोकरी लागली, जबाबदारी झाली, तर आता तुम्ही घरच्या कुटुंबांची काळजी घ्या। कुटुंबांना तुम्ही तुमचा मिळकतीतला भाग कुटुंबांना द्या आणि त्याप्रमाणे कुटुंबाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा। तर 40व्या वर्षी हे आपल्याला दर्शवत असतं की 40व्या वर्षी मुलं बाळ होतील, त्यांची जबाबदारी आली, शिक्षणाची जबाबदारी आली, स्वतःची जबाबदारी, घर बांधू का काय घेऊ, गाडी घेऊ का, बंगला घेऊ का करू काय नाही, असे सगळे प्रश्न तयार होतात। आणि ह्या 40व्या वर्षी आपल्याला ते संपूर्ण प्रश्न करावं लागतं। आणि करताना मग येते 48व्या वर्ष। 48व्या वर्षी बऱ्याचशा पोरांना म्हणजे ज्यांनी लग्न केलेले असतं मग त्यांना मुलं बाळ झालेली असतात, मग त्यांची जसं 8व्या वर्षामध्ये आपण आलो तसं 8व्या वर्षाचा जेव्हा आपण विचार केला होता त्याचप्रमाणे यांना सुद्धा 48व्या वर्षी स्वतः मग आपल्या मुलाबाळांची काळजी होते। मग त्या नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे, मग आणखी काय शेतीवाडी कशी असली तिला जास्त पिकवलं पाहिजे, घरदार केलं पाहिजे, म्हणून हा 48चा फाळा आपल्याला म्हणजे 8चा फाळा 48च्या याच्यामध्ये आपल्याला त्याप्रमाणे ते दर्शवतं। त्याच्यानंतर मग होतं 56। 56 ते 8च्या फाळ्यामध्ये हा 56 आपल्याला हे दर्शवतो आपल्या जीवनाचं, आपल्याला समोर कॅलेंडर आणून ठेवतो की आता तुमचं 56वं वर्ष झालं, आता तुमची जबाबदारी बऱ्याचशा तुम्ही केलेल्या, आता सामाजिक जबाबदारी तुम्ही करा। तर काही लोक सामाजिक जबाबदारीने जीवन जगतात आणि काही लोक फक्त स्वतःपुरते जगतात आणि काही इतरांसाठी जगण्यासाठी प्रयत्न करतात। तर जे अशा प्रकारे 56व्या वर्षी दोघांची तालमेल ते जुळवण्याचा प्रयत्न करतात आणि या 56व्या वर्षी त्यांना पुन्हा आपल्या मुलाबाळाची जबाबदारी सगळ्या गोष्टी होतं आणि आता राहिले त्यांच्या नोकरीवर लागला असेल तर 2 वर्ष रिटायर्ड व्हायला लागले, राहतात शिल्लक, आणि व्यवसाय करत असेल तर त्यांना आता थोडंसं त्याला आपल्या वय वाढत चाललं तर वार्धक्याकडे जाण्याचा त्याचा एक आपल्याला संकेत मिळतो, म्हणून 56 वर्षी। मग नंतर होतं 64। तर बरेचसे लोक आता 64व्या वर्षी काय करतात,
मग त्यांचे मुलं बाळ झाले, नातवंड होतात, नातवंड झाल्यानंतर हे 64व्या वर्षी मग आता त्याचा उतरता काळ येणं सुरू झालं. मग याच्यामध्ये थोडंफार रोग, थोडेफार जबाबदाऱ्यातून मुक्त जरी झाल्यानंतर तर शरीर साथ देत नाही, आरोग्य बरोबर राहत नाही, आपण त्या पद्धतीने आरोग्याला ठेवत नाही आणि हेल्थ इज वेल्थ म्हणून फक्त बोलतो आपण, त्याप्रमाणे वागत नाही. तर काही काही लोक 64व्या वर्षी हे जग सोडून निघून गेलेले असतात. तर काही लोक म्हणजे खाटेवरतीच म्हणजे आरोग्याने बिमार पडलेले असतात. तर काही लोक आपलं आरोग्य सांभाळते चालते फिरते असतात. अशा प्रकारचा हा 8च्या पाड्यामधला 64वा भाग आपल्या नशिबात येत असतो. मग होतं नंतर 72 वर्षाचं वय आपलं. ते 72 वर्षाचं वय झाल्यानंतर या 72व्या वर्षी मग कुणी एकदम गेलेले आहे, तर कुणाच्या हातात काठी आलेली आहे, तर कुणाच्या हातामध्ये खूप दुखणं वाढलेलं आहे, तर कुणाला असं वाटतं जगूशा वाटत नाही. जो 8व्यापासून आनंद निर्माण होत होता तो आनंद आता कमी 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 होत गेला आणि 72व्या वर्षी त्याचा आनंद विरजन होतो. कोणाचा? जो सतत प्रकारे फक्त लोभ, मोह, माया, पैसा याच्या मागे जो लागतो तो या 72व्या वर्षी सगळं त्याचा आनंद निघून चालला जातो आणि जो स्वतःच्या फक्त शरीराकडे लक्ष देतो, स्वतःसाठी जगतो आणि तो आनंदीमध्ये जगत असतो. मग 72 वर्षाचं वय झालं तरी परवा नाही. मग अशा वेळेस तो पुढे आणखी या 80 पर्यंत येण्यापर्यंत बरेचसे लोक 80च्या नंतर आऊट होतात आपल्या जीवनातून आणि आऊट झाल्यानंतर फार कमी लोक शिल्लक असतात आणि बाकी आता आपलं वयच तसं राहिलेलं आहे. तर कमी शिल्लक म्हणजे 60व्या वर्षी आपण जाण्याची म्हणजे आजकाल आरोग्य आपलं जास्त बिघडण्याचं कारण की वातावरण खूप खराब झालेलं आहे, आहार बरोबर नाही, सकस आहार नाही. विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायचं. मग अशा वेळेस बरेचसे लोक हे जग सोडून चालले जातात आणि काही मोजके लोक असतात ते 100व्या वर्षी ते 100 पर्यंत पोहोचतात, नाही तर काही चालले जातात आणि जे पूर्ण 100ची सेंचुरी करून जीवन जगतात आणि ते जमदा गेले ते या 3x3च्या गड्ड्यामध्ये ते समाविष्ट होतात. हा माणसाला 3x3चा जो गड्डा म्हणजे आपले किंवा सरणावर रचून आपण देह सोडून चालला जातो. तर यामध्ये यामध्ये ते जे कोणी आपला जे जे देह सोडून चालले जातात ते देह सोडून झाल्यानंतर त्याच्या प्रकारे 2 प्रकारे लोक असतात. एक ज्यांना आपण कधी ते शून्य जीवन जगत असतात. शून्य जीवन म्हणजे त्यांचं अस्तित्वच काही नाही राहत आणि काहीकांचं अस्तित्व इथे टिकलेलं राहतं. तर जे काही लोक नावारूपाने कीर्तीरूपाने काही करतात त्यांचं अस्तित्व जे टिकलं जातं आणि ज्यांचं जे नावारूपाने राहतं त्याचं अस्तित्व मिटलं जातं. तर अशा स्थितीमध्ये या ठिकाणी जे नावारूपाने असतात आजही बघा या गड्ड्यामध्ये काही लोक नष्ट झाले, गेलेत, परंतु काही लोक जिवंत आहे म्हणजे त्यांचं नावरूप आहे. तसे कोण कोण आहे नावरूपाने आपण विचार केला तर त्याला उदाहरण जर केलं तर महात्मा गांधीजी हे गड्ड्यातच गेल्या परंतु त्यांचं नाव आता जिवंत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहे, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, असे कितीतरी आहे. थोर नेते, थोर संत जे महात्मे होऊन गेलेले ज्यांचे नाव अजूनही आपण घेऊ शकतो तसे ते नावारूपाने करतात. म्हणून आपण शून्यापासून सुरुवात केली 8च्या पाड्यापर्यंत शून्यापर्यंत म्हटलं ज्यांनी काहीच जीवनामध्ये केलं नाही, स्वतःचं स्वार्थ माहिती पाहिलं ते सगळे मिटले आणि ज्यांनी देशासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी काहीतरी केलं ते अजूनही त्यांचं अस्तित्व टिकून आहे. म्हणून काय म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. अशा प्रकारे या 8च्या गणिताच्या फळ्यामध्ये आपल्याला जर जीवन जगायचं असेल तर मरावे परी कीर्ती रूपे उरावे अशा प्रकारे आपण राहायला पाहिजे. धन्यवाद. जिल्हा नागपूर. जय गुरुदेव, जय गुरुदेव. धन्यवाद.